साहेबराव, अरे असं का करायला लागलायस? अरे उपाशी राहून चालतंय होय? तू उपाशी राहिलास तर रानाच्या मनाला बरं वाटेल काय? सांग बरं. चल खाऊन घे जरा. अरे राणा येतोय की. तू खार माझ्या लेकरा. गोदाक्का, बरकत आलास, लय बरं झालं बघ. अरे साहेबरावनं कालपासनं चाऱ्याला तोंड लावलं नाही बघ. तुझं तरी ऐकतोय काय बघ जरा. गोदाक्का, राणा सोडून हे कुणाचं ऐकते होय? मागल्या टायमाचा अनुभव आहेच की. साहेबांनी पण एवढं का ताणून धरलंय कुणास ठाव. तिकडे शेतात राणानं माझा जीव खाल्लाय. साहेबरावला घेऊन ये, साहेबरावला घेऊन ये. तिकडे साहेबराव आणि तिकडे शेतात राणा, दोघं बी काय खात नाहीत पित नाहीत. गोदाक्का, तू एकदा साहेबांना सांगून बघ की. अरे मी लई येणार सांगितलं साहेबासनी, तर ते ऐकतच नाहीत. जोपर्यंत साहेबराव येत नाही तोपर्यंत राणा जेवणार नाही म्हणतोय. अरे देवा, आता र साहेबरावला शेतात न्यायलाच पाहिजे. तू साहेबाला सांगून बघ की. बर तू असं कर, कोण नाही तर तू साहेबरावला घेऊन जा. बरं ऐक, संध्याकाळ व्हायच्या आत आणून सोड. पर साहेब काही इथं येत नाहीत, आणि आलं तरी मी त्यासनी काय सांगायचं ते सांगते. घेऊन जातो. साहेबराव चल, आपल्या रानाटाकडे जायचंय ना. चल. अजिबात नाही. बरकत, तुला एकदा सांगितलं कळत नाही का? साहेब, शेतात राहणार आणि इथं साहेबरावानं खाणं पिणं सोडलंय बघा. त्याचा तरी जरा विचार करा की. मी विचार करूनच करायलोय. समज तुझ्या रानाला सांग, साहेबरावला न्यायचं असेल तर सुनबाईला घेऊन वाड्यावर राहायला ये. तो येणार नाही म्हणतोय. मग साहेबराव बी इथून हलणार नाही. जा, जाऊन सांग तुझ्या रानाला. साहेब, हो असं का करायला लागलाय सर? मुक्या जनावरांनी काय पाप केले? कालपासून साहेबरावांना तोंड बी लावलं नाही चाऱ्याला. राणा आणि साहेबराव एकमेकाशिवाय राहू शकत नाही, हे तुम्हाला बी ठाव आहे. जरा विचार करा की. म्हणून तर साहेबरावला इथे ठेवलाय. वदक्का, अजून एक दिवस वाट बघा. आता राणा कसा मऊ होऊन साहेबरावला न्यायला येतो का नाही बघा. तो इथं आला त्याला सोडायचाच नाही. वदक्का, एक वेळ राणा आपल्याशिवाय राहील, पर साहेबराव शिवाय राहू शकणार नाही. मी लई विचार करून हा डाव टाकलाय. तर रानाची मजा बघा. काय आबा, तू बी लहान पोरासारखं करायलाच बघ. माहितीये, राणा जर हटवादीपणा करतोय तर मी पण त्याचा बाप आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, राणा या घरात यायला हवा असेल तर साहेबरावला अजिबात सोडायचा नाही. कळलं का? वदक्का, मन घट्ट करा, नाही तर मी नसताना साहेबरावला सोडचिला. तू अजिबात काळजी करू नकोस आबा. ह्यो संपतराव खडा पहारा देणार. इथं साहेबराव घराच्या बाहेर पडता कामा नये, हे लक्षात ठेवा. नाही पडणार. अरे तू काळजी सोड आबा. राणादा, आजकाल कुस्ती खेळताना लय गुदगुलेवालेत बघ. समोरच्याचा अंगाला हात लागला की अवसानं जाते. काय करू सांग की? तुला होतात कर कधी गुदगुल्या? पैलवानाला गुदगुल्या नाही झाल्या पाहिजे. लय मोठं कोडं पडलंय बघ.
अरे काय करू सांग की. अरे काय करू सांग की. अरे सांग की मर्दा. आणलंस काय? काय झालं? साहेब म्हणाल तुझे आणि घेऊन जा साहेबरावाला. तू समजावलं नाहीस वय? अरे मी कसं समजावणार? साहेब आहेत ना होते. उलट तिनेच मला समजावलं आणि पाठवलं तुझ्याकडे निरोप घेऊन. काय खाल्लं का साहेबराव? हॅलो. काही सुधारणा झालंय मला. बरं ठीक आहे, तुम्ही नका काही काळजी करू. निघेल काहीतरी मार्ग. शाळा सुटली की मग आपण बोलूयात का? मग ठरवू सगळं. ठीक आहे, ठेवते. या ना. बाई, मला 8व्या धड्यातलं गणित समजून झाले. जरा समजावून सांगा की. मला बी मराठीतलं व्याकरण मधलं काय समजना. जरा समजून सांगा की. मी नंतर सांगू का? बाई, आता मधली सुट्टी आहे. आता सांगा म्हणजे शाळा सुटूस तोपर्यंत आमचं होतंय. आता नाही, शाळा सुटल्यावर सांगते. पण तुम्ही अभ्यासाचं काय बी असल्यावर कधी पण या म्हटलेला. हो, पण खरंच आता नको. आपण नंतर बोलूया. बाई, काय झाले काय? नाही नाही, काही नाही. नक्की ना? हो हो, जा तू खेळायला. राणादा काय म्हणला काय तुम्हाला? नाही, काहीच नाही. मग सांगा की. वय वय सांगा. साहेबराव वाड्यावर आहेत. राणाजी नाही म्हणून तो काही खात नाही, आणि साहेबराव नाही म्हणून राणाजी काही खात नाहीये. मग वाड्यावरनं शेतात घेऊन जावा की त्याला. नाही ना. का नाही? साहेबरावांना वाड्याबाहेर सोडायचं नाही असं आबांनी सांगितलं. तुम्ही काळजी करू नका. ते आम्ही पैलवान गँग बघून घेतो. आता पहिला लगेच साहेबरावचं आणि मग आमच्या अभ्यासाचं. आता साहेबराव शेतात येणार म्हणजे येणार. कसं? ते आमचं आम्ही करतो बरोबर. म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही? तुम्हाला साहेबराव शेतात पाहिजे ना? मग ते आम्ही आणून देतो. रानासाठी आणून देतो ते साहेबराव. चल येतो बाई. मेरे को तो ले डेंजर प्लान लगता है. हे बरकत, तिकडे रानादा काळजीत आहे. तू डेंजरचं काय घेऊन बसलायस? आजवर रानादा आपल्याला हसत होता. आज आपण त्याला हसवायचं. बरकत, एक काम कर. आम्ही सांगतो तसं कर. साहेबांनी ताकीद दिल्या ना. खावलं पिवलं तर. ए, रानादा आपला जिगरी दोस्त आहे ना. त्याच्यासाठी एवढं तर करायलाच पाहिजे की. होय. बरकत, तू थांब इथंच. आम्ही जाऊन येतो. होय. कशाला वरडते? राणादा तिकडे शेतावर, नाही तर तालमीत असेल.
चला चला जाऊ तिकडं. नाही रानात आम्हाला शाळेत नेताना गाठ पडला. तो म्हटला आमच्या घरी या. घरी म्हणजे काय, इथं शेतावरच्या घरात. चला चला चला, निघा 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 इथून. अहो शेतातल्या नाही, इकडे बोलवलंय. रे राणादा वाड्यावर येणार नाही म्हणलंय. आता इथं कसं येईल तो? अहो पैसे न्यायला. पैसे? कसले पैसे रे? आम्ही गावात कबड्डीच्या टुर्नामेंट भरवल्यात. ते वर्गणी पाहिजे होती. तो रानादा बाहेर आला असेल, ते बघून या जावा की तुम्ही. जा ए, राणा इकडे आलेला नाही. रानादा म्हणला शेतातल्या घरात काही पैसे नाहीत, वाड्यावर या देतो. तो पैसा आणायला गेला असेल, तुम्ही बघून तरी या की. नाही, मी साहेबरावर पारा द्यायलोय. चला निघा इथून. मग आम्ही देतो पारा, तुम्ही जावा बोलवून आणा. जावा. अजिबात नाही. हे बघा, तुमचं काम तुम्ही बघा. चला निघा निघा निघा. तुम्ही आमच्या टुर्नामेंटचा अध्यक्ष व्हा. वय रानादाला बोलवून आणा जावा लवकर. वय फुकटचा अध्यक्ष काय कामाचा? गिन्ने देत असशीला तर बोला. चालतंय. आमचा नंबर आला तर बक्षिसातलं निम्म तुम्हाला. असं नंबराचे पैसे आम्ही कुणाला देत नाही, तुम्हाला द्यालोय. जरा विचार करा. नको असेल तर सांगा, आम्ही जातो दुसऱ्या दाराकडं. फेऱ्या वाचून म्हणून आलोय तुमच्याकडं. थांबा थांबा, निम्म पैसे देणार ना व? हे बघा, मी राणाला घेऊन येतो. तवर तुम्ही या साहेबरावर नीट ध्यान ठेवा. कळलं काय? धक्का काय मारताय? अरे आपल्या रानाकडे जायचंय. चल चल या या. चला रे. चल लवकर. चला हा, चल. चल. लय भारी गंडीवला त्या काकाला. पैसे म्हणला की लगेच गेलो बाटला. अरे मला माहिती होतं, म्हणून तर मी तुम्हाला आयडिया दिली. जाम संतर असेल त्या काकाची. ए थांबा रे. अरे रानाचा फोन आहे, थांबा. बोल रे. अरे कुठं गायब झालायस रे? अरे एवढी खंडीभर कामं पडली आहेत शेतात. अरे कामाचं सोड, त्या कामापरीच महत्वाचं काम केलंय मी आता. कुठलं? तुला साहेबराव पाहिजे होता ना व? अरे मिळवला की मग तुझ्यासाठी. हा हे बघ, अरे मी आणि आपली ही बारकी वांढर साहेबरावला घेऊन आलो शेतात. खरंच सांगायलायस काय? अरे आता खोटं कशाला सांगू. थांब 1 मिनिट थांब. साहेबराव, अरे आपल्या रानाचा फोन आहे, त्याला जरा हाक मार. ऐकलंस काय? बरोबर आलो लगेच येतो. थांब. हा आओ एकदम बरोबर टायमाला आलात तुम्ही. काय झालं?
एवढी सगळी तयारी कसली? आपला दोस्त यायलाय. कोण? कोण काय, आपला साहेबराव. वय खरंच? अहो, म्हणून तर एवढी समधी तयारी करायलोय. छान. म्हणजे आबांचा राग हळूहळू कमी होतोय तर. हा. चल साहेबराव. राणाला भेटणार आहेस ना तू? चल. चल साहेबराव. साहेबराव, कसा आहे रे तू? मी तुला एकटाच सोडून आलो ना वाड्यावर. अरे मला बी 1 मिनिट बी गमत नव्हतं इकडे. चल पहिलं काय तर खाऊन घे. चल चल, ये. चल साहेबराव. चल 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 चल. ये इकडे. ये ये इकडे. ए थांब. साहेबराव, तो न्यायला आलो नाही म्हणून रागवलं नाहीस ना? आता आता काय बी काळजी करू नकस. तू इकडच राहायचं. तू, मी आणि अंजली बाई मस्त पैकी राहू काय? आणि आम्ही तुम्ही येऊन जाऊन करायचं. हे भारी आहे की तुझं. साहेबरावला आणला आम्ही आणि राहणार तू वय. अरे साहेबरावला आणताना लय कसरत झाली आमची. हा का रे? आबांच्या लय इनवण्या करायला लागल्यात काय? अजिबात नाही. त्यांना कळूच दिलं नाही आम्ही. म्हणजे आम्ही लई भारी डाव खेळला बघ. तुझं ते बेगावचं काका बसलं होतं पहार देत, त्यांना बरोबर शेंडी लावली. काकात गेला आणि आम्ही चांगलाच डाव साधला बघ. तेव्हा साहेबराव पण तयारीत होता. तेव्हा साहेबरावला घेऊन पळतच सुटलो बघ आम्ही. आणि इथं आल्यावरच दम घेतला. वहिनी लय दमलोय. जरा चहा आणि फव करा की. हा. म्हणजे तुम्ही चोरी केलीत? चोरी नाही, साहेबराव आपलाय. त्या साहेबरावला घेऊन आलो आम्ही. आबांच्या परवानगी शिवाय साहेबरावांना तुम्ही इथे आणलं म्हणजे ही एका प्रकारची चोरीच झाली. तुम्ही असं वागायला नको होतं. अहो पर आबासनी सांगितलं असतं तर तिने साहेबरावला सोडलं असतं काय? आजचे काम केले असं केलं तर चालतंय. हा काय रे? मला नाही पटत हे. पण वहिनी अंजली बाई बरोबर बोलतात. अरे मला वाटलं तुम्ही आबांच्या परवानगीने साहेबरावला घेऊन आलात म्हणून. आता काय करायचं? चूक सुधारायची. साहेबरावाला परत नेऊन सोडायचं. पण आम्ही किती काय काय करून आणले साहेबरावला. होय. हे काय नाही, आबांच्या परवानगीने आणलं असतं तर चाललं असतं. ते काम करा, साहेबरावला परत सोडून या. जा. अजिबात नाही. आता परत गेलो तर काका जीवच घेतील आमचा. होय मेरा बी राजीनामा. मी काय नाही जाणार परत तिकडे. हा ठीक आहे, मीच जातो. साहेबराव, तू काय बी काळजी करू नकस. मी आता तुला वाड्यावर सोडतोय. लवकरच आबासनी समजून तुला परत शेतावर घेऊन येईल. चल चल चल. मी बी येतो. चल. ठीक आहे, चल. मी आलोच साहेबरावला सोडून.